अहो घ्या आता अगदी मस्त गरम. अगं बाई तेवढ्यात कुठे. हा घ्या मस्त गरम गरम आणलंय बरं का दूध. आता अगदी तुम्हाला आवडेल असं. हा घ्या घ्या घ्या. हे पुस्तक राहू देऊ बाजूला. आता घ्या बघा आवडेल की नाही. आवडलं का? हा छान आहे की नाही? काय झालं? फारच गरम आणलंय का दूध? काय झालं? आता तुम्हीच म्हणालात ना चटका बसेल जिभेला असं आण म्हणून. म्हणून काय जीभ जायची जीभ जायची नव्हती मला. तुम्ही आधी शांत हो बघू. आता गार झाल्यावर प्या. हा गार झाल्यावर प्या. सॉरी हा फारच गरम आणलं दिसते मी दूध. मी गार पाणी आणते तुमच्यासाठी. हा थांबा. बर्फ आणू का? बर्फ आणते. तिकडे का? अगं बाई अहो आता हे काय चाललंय? शिडी घेऊन कुठे चाललाय? माळ्यावरून पुस्तक काढतो वाचायला. आता पुस्तकांचं काय आता आहे नवीन? मालू तुझ्या पुस्तकांसाठी मी ओव्हर टाइम करायचो आठवतंय का? अगं बाई ते सगळं तेवढ्यासाठी चालायचं का? पण त्याची काहीच गरज नव्हती. अहो म्हणजे असं नाही. हे बघ नवं कुठे गेली? नवं लग्न झालं होतं वाटेचा मला बायकोचा व्यासंग वाढावा म्हणून. अहो तो वाढण्यासाठी मुळात असावा लागतो ना. आणि खरं सांगू का पुस्तक म्हणजे ना माझ्यासाठी झोपेचा रामबाण उपाय होता. असं पुस्तक उघडलं ना आहा हा 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 असे डोळे मिटायचे आणि छान झोप लागायची मला. ते वर्ष लागले कळायला. हो खरं म्हणजे तेव्हाच सांगणार होते हो तुम्हाला. मग का नाही बोललीस? नवीन लग्न झालं होतं ना आपलं. आणि नवीन वंशाने काय काय मला सांगितलं होतं. कशाबद्दल? काय काय सांगितलं? तुमच्याबद्दल हो. राजा भाऊला की नाही सगळं कसं एकदम गरम लागतं. अगं म्हणजे चहा गरम, दूध गरम, आंघोळीचं पाणी गरम. आणि हे बघ ते गंगाळ कितीही तापलं ना तरी आंघोळीचं पाणी असं ओतायचं नाही. हा ते असं उकळू द्यायचं. म्हणजे त्याला सगळंच गरम लागतं. वरण भात पोळी भाजी आमटी सगळं कसं एकदम गरम. आणखी एक राजा भाऊ की नाही खूप हुशार आहे. ह माहिती आहे ना तुला? हा उगाच काय 350 रुपये पगाराची नोकरी मिळाली की काय त्याला? 350? मग आहेस कुठे? विमा त्या सांगत होत्या 500 रुपये पगार आहे यांना. विमा त्या म्हणाली होय. अच्छा 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 मग असेल कारण जेव्हा नोकरी लागली ना तेव्हा 350 होता. आता वाढला असेल नाही. हा तर सांगायचा मुद्दा हा की राजा भाऊचं वाचन की नाही फार आहे. हा त्याच्या लग्नासाठी की नाही अशा शिकलेल्या मुलींची स्थळं वगैरे येत होती. त्या मुलींचे बाप ना अशा मोठमोठ्या रांगा करून आमच्या दाराबाहेर उभे असायचे. या मग सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.